नमस्कार. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये लातूरमध्ये पुन्हा एकदा चहा आणि चर्चा या प्लॅटफॉर्मवरती, या पॉडकास्टवरती चर्चा रंगणार आहे. आज आपल्यासोबत चहा आणि चर्चा करण्यासाठी इथे लातूर भाजपाच्या नेत्या अर्चना पाटील, तसेच निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संभाजीभाई पाटील निलंगेकर, तसेच औसा मतदार विधानसभेचे आमदार अभिमन्यू भैया पवार. आणि सुरू करूयात आजचा हा पॉडकास्ट. सगळ्यात महत्वाचं म्हणजे चहा आणि चर्चा होत असताना असा विचार केला की या तीन व्यक्ती जर एकत्रित आल्या आणि लातूरच्या राजकारणाविषयी जनतेला नेमकं काय वाटतं त्या प्रश्नांच्या वरती जर चर्चा झाली तर काय मजा येईल. आणि तसंच आता या पॉडकास्टमध्ये आपण करणार आहोत. चाकूरकर या प्रतिष्ठित घराण्याचा वारसा घेऊन तुम्ही आज भाजपमध्ये काम करत आहात आणि त्यामध्ये मोदीजी आणि देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाबद्दल चाकूरकर साहेबांचं काय मत होतं आणि आपलं मत काय आहे? सर्वप्रथम चाय आणि चर्चा या तुमच्या पॉडकास्टला माझ्या खूप खूप शुभेच्छा. खरं म्हणजे आपण विचारलेला प्रश्न अतिशय छान आहे की चाकूरकर परिवाराचा मी वारसा घेऊन काम करते, मी भाजपामध्ये काम करते. जो वारसा मला चाकूरकर साहेबांनी दिलाय त्याचा मला सार्थ अभिमान आहे. भाजपाने मला संधी दिली म्हणून मी त्यांच्यासोबत काम करते. नरेंद्र मोदी साहेबांच्या बद्दल आणि आदरणीय देवेंद्र भाऊंच्या बद्दल चाकूरकर साहेबांचं मत काय होतं याच्याबद्दल देवेंद्र भाऊंनी त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये पण सांगितलेले. महत्वाचं हे की साहेबांना जेव्हा जेव्हा त्यांचे निर्णय आवडायचे, साहेब ओल्ड स्कूल पॉलिटिशियन होते, तो निर्णय आवडल्यावर ते त्यांना पत्र लिहून कळवायचे. चांगल्या विधायक कामासाठी जे जनतेच्या हिताचं काम असतं त्याला अप्रिशिएट करायचं, हाच साहेबांचा त्यांच्याबद्दलचं मत होतं आणि ते त्यांनी वेळोवेळी सांगितलं होतं. 2017च्या निवडणुकीत आपण लातूरकरांना एक संधी मागितली आणि लातूरकरांनी ही संधी आपल्याला दिली. एक ऐतिहासिक विजय आपण त्याला म्हणूया. आणि त्यानंतर नेमकं काय असं झालं की मग परत आपल्याला आता काहीतरी वेगळं चित्र दिसतंय? 2017 मध्ये भारतीय जनता पार्टीला महानगरपालिकेमध्ये संधी मिळाली. राज्यामध्ये आपलं सरकार होतं आणि मागच्या अनेक वर्षामध्ये जो विकास महानगरपालिकेमध्ये जो झाला नाही ते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे मुख्यमंत्री होते. त्यांनी लातूरला मोठ्या प्रमाणात निधी दिला. पाण्याच्या अनुषंगाने चांगली कामं सुरुवात झाली. अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या विषयाला त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण सहकार्य केलं. आणि 2019च्या नंतर जसं सरकार बदललं, काँग्रेसचं सरकार आल्यानंतर काँग्रेसने आपल्या सत्तेच्या जोरावर महानगरपालिकेमध्ये 1-2 जागेचं त्या ठिकाणी तफावत होती. महानगरपालिकेवर त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा झेंडा फडकवला आणि जे भारतीय जनता पार्टीने महानगरपालिकेसाठी जे गतिमान विकास सुरुवात केलं होतं त्याला ब्रेक लावण्याचं काम हे काँग्रेसच्या काळामध्ये त्या ठिकाणी झालं. आता माननीय भैयांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही अनेक विकासाची कामं केली. नंतर त्यांच्या काळामध्ये काय झालं ते माननीय अमित भैयांनी सांगावं. कशा पद्धतीनं आम्हाला मिळालेलं बहुमत त्यांनी विश्वासात करून हे केलं, फॅब्रिकेट केलं गेलं आणि आमची सत्ता उलटून त्यांनी स्वतःची सत्ता कार्यक्रम बसवले आणि तिथूनच खऱ्या अर्थानं लातूरच्या घाणीला सुरुवात झाली. जे घाणी साम्राज्य असेल, जे कचऱ्याचा विषय असेल, कोरोना काळामध्ये अस्ताव्यस्त लातूरला सोडून कुठेतरी जाणं असेल किंवा लोकांना वाऱ्या सोडलं असेल, हा काम त्यांच्या काळात झालेला, आमच्या काळात नाही झालेलं आहे. आमच्या काळामध्ये आम्ही बघा लातूरमध्ये इतक्या वर्षापासून साधे स्वच्छतागृह नव्हते. आम्ही 21 ठिकाणी स्वच्छतागृह बांधले. कचरा डेपोचा विषय आम्ही एक देवेकर नावाचा एक चांगला अधिकारी आणला होता. त्या निमित्तानं आम्ही कचरा डेपोचा विषय मार्गी लावला. कचऱ्याचं सेग्रेगेशन करायला चालू केलं आम्ही त्या काळामध्ये. त्या काळामध्ये आम्ही स्वतः माननीय सुधीर भाऊ अर्थमंत्री होते आणि काँग्रेसच्या अनेकांनी शादीखाना देऊन नारळ फोडले. आम्ही तो शादीखाना केला. आम्ही अतिशय भव्य दिव्य नाट्यगृह या निमित्तानं केलं. लिंगायत स्मशानभूमीचा कचऱ्याचा विषय होता, तो विषय आम्ही मार्गी लावला. तो आज कोर्टामध्ये अडकलाय त्या देशमुख बंधूंच्या वादामध्ये, पण आम्ही तो मार्गी लावलेला आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी चांगलंच काम केलं.
प्रशासनाच्या काळामध्ये प्रशासकांनी काम केलं, त्यावर अंकुश ठेवता आला नाही. स्थानिक आमदाराचं ते काम आहे, त्यांनी अंकुश ठेवला पाहिजे होता, त्याने आपण काही ठेवू शकले. लातूरकरांच्या मागच्या अनेक वर्षांचे प्रश्न जसे की रोजगार असेल, कचरा व्यवस्थापन असेल, पाणी असेल, वीज असेल, हे तर आहेतच, पण याच्या व्यतिरिक्त आणखीन वेगवेगळे प्रश्न काय असू शकतात असं आपल्याला वाटतं? लातूरला आता जो भेडसावणारा प्रश्न आहे प्रामुख्याने, तो सर्वात मोठा वाहतूक कोंडीचा आहे, ज्याच्याने जनजीवनावर रोजच्या रोज लोकांना त्रास होतो. बरोबर आहे. मला असं वाटतं की वाहतूक नियमन व्यवस्थापन आणि हम्म. त्याच्याबद्दलच्या सर्व त्याच्याशी संबंधित ज्या गोष्टी असतात त्याच्यावर लक्ष द्यावं अशी लातूरकरांची महत्वाची अपेक्षा आहे. तर मी ह्याच्यामध्ये थोडं एक ऍड करतो. नक्की नक्की. आमचे आमदार आहेत अभिमन्यूजी, हम्म. यांनी ह्या ट्रॅफिक या विषयाच्या अनुषंगाने आज ही कोंडी मोडायला पाहिजे, व्यवस्थित लातूरला श्वास घ्यायला मोकळा श्वास. मोकळा श्वास घ्यायला पाहिजे. यासाठी त्यांनी आउटर रिंग रोड साठी एक चांगला प्रयत्न केला आणि आज तो आउटर रिंग रोड त्यांनी पुढाकार घेऊन त्याला स्टेटची मान्यता घेऊन केंद्राकडे माननीय गडकरी साहेबांकडे आणि ज्यावेळेस तो आउटर रिंग रोड पूर्ण होईल त्यावेळेस निश्चितपणे मी सांगतो की त्यांनी जो प्रयत्न केलाय तो आपल्याला एक ट्रॅफिक कोंडीतून आपण निश्चितपणे बाहेर पडू शकतो. त्याच्यात थोडं बोलू शकतो आणखी. भैयांना माहिती आहे की आमचे शिवेंद्रराजे पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्याच बैठकीमध्ये हा विषय आम्ही मांडलेला आहे, तो रेकॉर्ड पण आहे की छत्रपती संभाजीनगरला छत्रपती शिवाजी चौक स्मारक पण केले आणि रोड पण उड्डाणपूल केलाय. अगदी त्याच पद्धतीचा उड्डाणपुलाची या ठिकाणी आवश्यकता आहे. आज लातूरकरांच्या ताईने म्हणल्याप्रमाणे सगळ्यात मोठी समस्या काय आहे तर वाहतूक कोंडी. बाकी विषय नंतर आज लातूरमध्ये जीव मोठीत घेऊन जावा इतकी अडचण आहे. आणि तुम्ही चारही दिशेने कुठूनही या, तुम्ही भले आंबेजोगावरनं या, बार्शीवरनं या, औशावरनं या किंवा नांदेडवरनं या, कोंडी ठरलेली आहे. आणि कुठं बायपासनं गेलं तर तिथं कंजेक्शन आहे. समजा आम्ही इकडून वाड्यावरनं औशावरनं आलो, वाडा हॉटेलपाशी कंजेक्शन पाहिलं, छत्रपती चौकात पुन्हा इकडून जावं तर पीव्हीआर चौकात कंजेक्शन आहेच. कुठूनही गेलं तरी हा संकटाचा सामना लातूरकरांना करावा लागतो. यावर उपाययोजना आता भैया म्हणल्याप्रमाणे आउटर रिंग रोड तर आहेच, पण शिवाय जुना औसा रोडचं एक्सटेन्शन करून जुना औसा रोड सरळ जो डेड एंड होतो त्या बस डेपो कशी तो आम्ही प्रस्ताव पण ठेवला, जागा मागितली आहे एसटी महामंडळाला मनपाच्या माध्यमातून. ती जागा लवकरच हँडओव्हर होईल, म्हणजे जुना औसा रोड सरळ इकडे न वळता तो सरळ जाईल. तो डेपो मधून सरळ त्या विलासराव देशमुखांच्या नावाने जो रोड केलेला आहे त्या रोडला कनेक्ट होईल. त्याचबरोबर हा जो उड्डाणपूल आहे सध्याचा, हा उड्डाणपूल इथं डिमॉलिश करावा किंवा मला आणखी 3 ठिकाणी डिवाइड करता आला तर. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा थोडा मोठा करणे, उंच करणे, स्मारक त्या ठिकाणी संभाजीनगर सारखं करणे आणि चारही बाजूला जर रिंग रोड आपण फ्लायओव्हर केला तर तो अत्यंत सुयोग मार्ग पुढच्या 50 वर्षासाठी 100 वर्षासाठी राहील लातूरकरांना. पण केंद्रामध्ये सुद्धा आपली सत्ता आहे आणि राज्यामध्ये सुद्धा आपली सत्ता आहे, तर मग हा आउटर रिंग रोड आणि हे रस्त्याचा आपल्याला हेच सांगतो, ताईने मूळ प्रश्नाकडे लक्ष वेधलं. बरोबर आहे. पण ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागतो. हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी तसंच सरकार लागतं. केंद्रात आपलं सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं, महाराष्ट्रात माननीय देवेंद्रजींचं सरकार आहे आणि जर आपल्या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार निश्चितपणे आलं तर हा निधी थेट दिल्ली ते आम्ही इथपर्यंत घेऊन येऊ शकतो, लातूरपर्यंत. तरी आपल्याला म्हणजे मी परत एक गोष्ट ऍड करतो, देवेंद्रजींनी समृद्धी महामार्ग केला, त्याला कालावधी फार कमी, जे काही 3 वर्ष लागलं असेल, 3-4 वर्ष लागला. पण इथलं जे नेतृत्व आहे, इथलं जे काँग्रेसचे आमदार आहेत, मी टीका म्हणून मला असं बोलायचं नाही, पण आपल्याला एक सांगू शकतो की त्यांच्या वडिलांच्या नावाने एक रस्ता बनवायचा होता, कैलासवासी विलासराव देशमुख साहेबांनी मार्ग, त्याला त्यांनी जवळपास 7 वर्षापेक्षा जास्त लावला कालावधी आणि समृद्धी महामार्ग 3 वर्षात होतो. ही गती आहे काँग्रेसची. एखाद्या विषयाची उंची म्हणजे निष्क्रियतेची हाईट ऑफ निष्क्रियता जर पाहिजे असेल तर मला असं वाटतंय की लातूरच्या आमदारांकडे पाहायला निश्चितपणे पाहिजे. 2012ला आपण आलात, 2009 पासून सुरुवात, 2017 पर्यंत तुम्ही आजपर्यंत तुम्हीच आहात. पण ह्या
2009 पासून ते 2026 पर्यंत काय तुम्ही केलं, लातूरला काय दिलं, ह्याचं एक उदाहरण तुम्ही तुमच्या बॅनरवर पोस्टरवर लिहू शकत नाही. हाईट ऑफ निष्क्रियता जर कुणाला प्रश्न विचारला, त्याचं अवॉर्ड जर कुणाला द्यायचं असेल, त्या व्यक्तीचं नाव राहू शकतंय अमित देशमुख. कारण तुम्ही लातूरला दिलंच नाही. दिलं नाही, उलट लातूरकरांनी जे जे प्रेम दिलं, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला दिल्या, जो जो विश्वास तुम्हाला दिला, मला असं वाटतं की त्या सर्व गोष्टीचं अपमान करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचा वारसा म्हणून आपल्याकडे बघून लोकांनी मतदान केलं. आज देखील तुम्ही परत स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचाच फोटो समोर ठेवतात. निश्चितपणे सर्वांना त्यांचा मान आहे, सन्मान आहे. पण अमित देशमुख यांनी आज, अभिमन्यूजी, मी तुमच्या गावाकडे आलो, तुमचे शेत रस्ते पाहिल्यानंतर मला लातूरच्या शहरातले रस्ते देखील तेवढे चांगले वाटत नाही. यांचे शेत रस्ते चांगले दिसतील, पण लातूरच्या शहरातले रस्ते चांगले दिसणार नाहीत. ह्याला काय म्हणावं? यांनी तर आताच किती, आता तुमचे 6वं वर्ष. निलंग्यामध्ये आम्ही दोघं 17-18 वर्ष झाले आमदार आहे. रोज काही पाणी, 4थ्या मजल्यावर बगर मोटरचं पाणी जातं. हे दोघे, आमचं एवढंच म्हणणं आहे, नथिंग बट जस्ट वन लाइनर. निष्क्रियतेची उंची बघायची असेल तर लातूरचे आमदार अमित देशमुख. लातूर सिटीचं नियोजनबद्ध विकास का झाला नाही, आणि मुख्यमंत्री म्हणाले की आधुनिक लातूर, ते नेमकं काय आहे? जरा प्रेक्षकांनाही सांगा ना. पहिला प्रश्न पहिल्यांदा घेऊ, विकास का झाला? विकास का झाला? लातूरच्या विकासाची गती ही मागे जेव्हा आदरणीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते, त्या काळात लातूरकरांनी विकासाचा अनुभव घेतला आणि लोकांनी विकास काय असतो तो पाहिला. मग तदनंतर असं काय घडलं की विकास खुंटलाय? बरोबर. हा लातूरकरांना पडलेला प्रश्न नाही, उत्तर आहे. लातूरकरांनी एकांनाच वारंवार निवडून दिलं आणि लातूरकरांना आदरणीय विलासराव साहेब 2012च्या भाषणात म्हणाले होते लातूरकरांना की आता ही सगळी जबाबदारी तुमची आहे. आमची लातूरची जनता अतिशय भावनिक होते, प्रेम करते त्यांच्या नेत्यांवर, आणि म्हणून लातूरकरांनी ती जिम्मेदारी निभावली. पण त्यांनी ज्या जनतेसाठी निवडून आले ती जबाबदारी निभावली का, ही जनतेने त्यांना त्यांनी अत्यंत जो एक विषय सांगितला विकासाच्या अनुषंगाने, मी लातूर जिल्हा म्हणून, अभिमन्यूजी, आपल्या सर्वांना माहिती आहे की 1982 आपल्या जिल्ह्याची निर्मिती झाली. त्या निर्मितीचा जो पाया आहे, त्यावेळेस माननीय निलंगेकर साहेब, शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांनी त्याचा पाया रचला. पण त्याच्यावरचा जो पूर्ण सुसंस्कृतचा एक कल्चरल ढाचा जर कोणी उभा केला असेल, ते माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांनी हा पूर्ण ढाचा उभा केला. आणि त्याचा जो विकासाचा कळस, जो आपण म्हणतात लास्ट एंड डेव्हलपमेंटचा, म्हणजे पाया निलंगेकर साहेब असतील आणि पूर्ण जो ढाचा असेल हा चाकूरकर साहेब असतील, आणि तो डेव्हलपमेंटचा वरचा जो कलश आहे हा माननीय स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी हा रचला होता. ताईंनी अत्यंत व्यवस्थित म्हटले की साहेब असताना एक विकास गतीने चालला होता, पण तो विकास खुंटला. आता आम्ही सर्वांची जबाबदारी, मी आहे, अभिमन्यूजी, आम्ही सर्वजण लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना हा आमच्या जिल्ह्याचा जो गाभा आहे ह्याला पुढे घेऊन जाणं. आणि आम्हाला ते दिसतंय की जो स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी जो कलश काढला होता, मागचे 17 वर्ष झालं, दुर्दैवाने म्हणावं लागेल की त्या ठिकाणी थांबलाय. म्हणजे मंदिराचं उद्घाटनच झालं नाही, नंतर त्यांनी काहीच नाही केलं किंवा प्राणप्रतिष्ठा झाली नाही, काय नाही. आता अभिमन्यूजी आहेत, रमेश आप्पा आहेत, ताई आहेत, आम्हाला सर्वांना मिळून ह्या जिल्ह्याने जो सुसंस्कृतपणाचा जिल्हा निर्माण केलेला आहे त्याला एक प्रगतीकडे पुढे घेऊन जायचं. बरोबर आहे. आणि कुणावर आम्ही टीका टिप्पणी न करता एक ताकदीने ह्या जिल्ह्याने आम्हाला खूप काही दिलेलं आहे. आणि हाच वारसा, ह्याला विकासाच्या माध्यमातून जो आमचा जो विकासाचा वारसा आहे तो मोदीजींचा, तो देवेंद्रजींचा, आणि खाली आमचं मूळ गाभा जे ह्या तिन्ही नेतृत्वाचा, ह्याला घेऊन पुढे जाणं ही आमची सर्वांची जबाबदारी आहे. देवेंद्रजींना काय अपेक्षित आहे? आता नागपूरच्या धर्तीवर लातूरचा विकास करायचा आहे. ज्या पद्धतीनं सगळ्या योजना नागपूरमध्ये राबल्या त्या योजना या ठिकाणी राबवायच्या. उदाहरणार्थ समजा आता साहेबांनी समृद्धी एक्सप्रेस वे सारखाच लातूरला
लातूर कल्याण एक्सप्रेसवेला हम्म. लॉन्च केला. हम्म. तो लातूरकरांना 5 तासामध्ये मुंबईला पोहोचवेल. हम्म. बरोबर आहे, म्हणजे नागपूरच्या धर्तीवर लातूरच्या बरोबरीनं. हम्म. दुसरं, त्यांना लातूरचं एअरपोर्ट डेव्हलप करायचं आहे. आता लातूरचं एअरपोर्ट हे पूर्वी रिलायन्सकडे होतं. हम्म. चंद्रपूर, लातूर, सोलापूर, आणखी मला वाटतं कुठलं तरी एक आहे. हे चारही ते साहेबांनी विड्रॉ केले आणि ते MADC कडे दिलेले आहे. हम्म. पण तो तुम्हाला मी दाव्यानं सांगतो की मी ती प्लॅनिंग बघितलेली आहे. हम्म. येत्या 2-3 वर्षामध्ये लातूरचं एअरपोर्ट पूर्णपणे चालू होईल. दुसरं, सिवेज ट्रीटमेंट प्लांट आपण STP या ठिकाणी करतोय कव्याच्या बाजूला. हम्म. तिथून उत्पन्न वाढलं पाहिजे. आपण सगळ्या विकासाची गोष्टी करतो, पण पालिकेचं उत्पन्न सुद्धा वाढलं पाहिजे. हम्म. तर त्यासाठी आज 53 MLD पाणी, जे रॉ पाणी आहे, जे वाया जातं नालीतून वाहून, हम्म. ते पाणी आम्ही एकत्रित करून त्याच्यावर प्रक्रिया करतोय. त्यातला पुन्हा जो गाळ आहे तो बाजूला काढून तो खत निर्मिती करतोय. हम्म. आणि ते 53 MLD पाणी आपण MIDC ला विकू शकतो किंवा पुणे शेतकऱ्याला विकू शकतो, की कुठेही त्याची विक्री होऊ शकते. हम्म. मग तिथून उत्पन्न वाढेल. हम्म. हा एक प्लॅन आहे. माननीय देवेंद्रजींना या ठिकाणी लातूरला IT पार्क पण करायचं आहे. हम्म. सोलापूरला IT पार्कची घोषणा केली. तसं नागपूरला IT पार्क आहे. हम्म. इथं IT पार्क करायचे आहेत. इथं सुद्धा त्यांना मोठे रोड करायचे आहेत, चांगल्या बसेस आणायचे आहेत, हम्म. आणि लातूर एक डेव्हलप सिटी करायची आहे. म्हणूनच हम्म. माझ्या आणि भैयांच्या विनंतीवरून माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना हम्म. लातूरला कोच फॅक्टरी दिली. हम्म. जी कोच फॅक्टरी आज त्याची कोच निर्मिती चालू होणार आहेच लवकरच. आणि त्याच्यानंतर देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये मेड इन लातूरची कोच फॅक्टरी जाईल. हम्म. आणि साधारणपणे 10 ते 15,000 लोकांना रोजगार डायरेक्ट इनडायरेक्ट मिळेल. लातूरकरांना भेडसावणारा प्रश्न आहे आणि तो आत्ताचा नाही तर वर्षानुवर्षांपासून चालत आलेला प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न. की जो विषय तुम्ही आता पाण्याचा छेडलाय, हम्म. त्या विषयावर माननीय देवेंद्रजींनी अतिशय स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. हम्म. आमचं सरकार आल्याबरोबर, माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्याबरोबर हम्म. पहिल्यांदा 329 कोटी रुपयाची मंजूर करून धनेगावरनं पॅरल लाईन या ठिकाणी दिलेली आहे. हम्म. ते पॅरल लाईन लातूरला पुढे 50 वर्ष पाणी पुरवेल असं आहे. हम्म. जे पाणी उजनीचं आपण म्हणतो आणायचं, हम्म. ते पाणी पश्चिम वाहिन्यात ते वाहून जाणारं पाणी आहे, 53 TMC पाणी. हम्म. हम्म. तर ते पाणी आपल्या लातूर, धाराशिव, बीडला 10 TMC मिळणार आहे. ते पाणी जायकवाडीत जाईल, जायकवाडीतून धनेगावला येईल, हम्म. आणि धनेगावून पाणी आपल्याला लातूरला येईल. तेच पाणी आम्हाला निम्नतरलाही मिळेल. हम्म. म्हणजे एक असं आधुनिक लातूर, जे साहेबांनी घोषणाच केली, लातूरच नाही तर संपूर्ण मराठवाडा हा दुष्काळ मुक्त करायचं माननीय देवेंद्र स्वप्न आहे. हम्म. त्यामध्ये लातूरचा एक विषय आहे. देवेंद्रजींच्या मनातलं काय हा हे हा त्यांना माहिती ते आहे. त्यांच्या बरोबर कोणी आहे, सांगू शकत नाही. नक्कीच त्यामुळं, त्याच्यावेळेस तुम्ही ते प्रश्न विचारला, त्यांनी अस्वस्थ झाले हा. की त्यांच्या मनातलं तुम्ही ताईंना का विचारलं. असं काय नाही, असं काय नाही हो. नाही, तो प्रश्न स्थित झाला होता म्हणून मी पण चांगला विषय जास्त चांगलं सांगितलं. आमच्या दोघांपेक्षा अधिक, नक्कीच. पण ही अभिमानाची गोष्ट आहे. महानगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर लातूरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी आपण काय ठोस निर्णय घ्याल किंवा आपण काय नेमकं कराल? लातूर महापालिकेवर भाजपाचीच सत्ता येणार आहे याबद्दल आमच्या मनात शंका नाही. ही हम्म. पहिली गोष्ट. हा. दुसरी गोष्ट, निवडून येणारे ह्या 50% महिला प्रतिनिधी आहेत. हम्म. त्यामुळे महिलांच्या प्रश्नांची संवेदनशीलता हम्म. त्यांच्यामध्ये आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे यांची सहकारी म्हणून हम्म. मलाही त्यात सोबत काम करण्याची संधी मिळणार. हम्म. त्याच्यामुळे महिलांच्या विषयावर आम्ही सर्वजण सेन्सिटिव्हली आम्ही त्याच्यावर संवेदनशीलतेने काम करू. हम्म. मला वाटतं महिलांना सुरक्षा हवी असते, हम्म. आणि ती सुरक्षा आपण कशी देऊ शकतो, तर पहिली गोष्ट पथदिवे. हम्म. सगळीकडे अंधारात काही क्राईम घडू नये हा. याच्यासाठी पथदिव्यांचं कंपल्सरी सगळ्या एरियात असायला पाहिजे. आणि दुसरं CCTV. ह्या 2 गोष्टी जर आपण व्यापक पद्धतीने करू हम्म. शकलो तर खूप मोठ्या प्रमाणात क्राईमला आपल्याला आळा घालतील. आणि हम्म. तिसरी महत्वाची गोष्ट, पोलीस यंत्रणेचा आणि नागरिकांचा एक सुसंवाद, हम्म. सहभाग असावा. काही ठिकाणी पोलीस चौक्यांची कमी आहे, त्याच्यावरही आम्ही काम करतो. ऑलरेडी त्याचं हम्म. बोलणं चालू आहे, तर तेही आम्ही या दृष्टीने करू. त्यामुळं सुरक्षित लातूर हम्म. येणारं भविष्यातली जी गोष्ट आहे ते स्वप्न नसेल तर सत्यता असेल. त्याचबरोबर हा. ताईंच्या नेतृत्वामध्ये आम्ही लातूरमधल्या आमच्या किमान 1 लाख लखपती दिदी आम्ही तयार करू. हा. जे माननीय देवेंद्रजी स्वप्न आहे लखपती दिदी करायचं, हम्म. ते स्वप्न मनपाच्या माध्यमातून आम्ही आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना रोजगार पण देऊ. आणि लखपती दिदी जे स्वप्न आहे माननीय देवेंद्रचे, ते आम्ही ताईच्या माध्यमातून करू. हम्म. 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 या आत्ताच विषय निघाला की लाडकी बहीण योजनेचा,
तर काँग्रेसनी आता म्हणजे की लाडकी बहिणीचा हप्ता मिळू नये यासाठीच त्यांनी विरोध केलाय चक्क. यावरती आपण काय सांगाल? अतिशय शर्मनाक गोष्ट आहे ही. म्हणजे हा. मला तरी एक महिला म्हणून, तुमच्या सर्व भावांची बहीण म्हणून मला वाटतं की संक्रांती सारखा सण आहे. हा, आणखी एक त्याला एक जोडून की त्यांचा असा एक आरोप आहे की त्यांनी एकतर विरोध तर केलायच, पण त्यांचा आरोप हा सुद्धा आहे की जे पैसे मिळतात ते महिलांच्या सक्षमीकरणासाठी किंवा महिलांना ते पैसे पुरत नाहीत किंवा पुरेसे नाहीत, हे सुद्धा त्यांनी म्हटलंय. पहिला प्रश्न आपण हे जे हा. महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाला जे पत्र दिलंय काँग्रेस, हम्म. त्याच्यावर बोलूया आपण. हम्म. 3,000 रुपयाचा हप्ता देऊ नये हम्म. असं पत्र दिलंय. हम्म. आम्हाला याच्याने आश्चर्य नाही वाटलं, हम्म. कारण ही योजना जेव्हा अस्तित्वात आली होती तेव्हा रेट पिटिशन झाले होते हम्म. ही हम्म. योजना कॅन्सल करा. हम्म. तर त्यांची वृत्ती माता भगिनींच्यासाठी काय आहे हे सर्वांना सर्वज्ञातच आहे. हम्म. त्यामुळं आत्ताचं हे पत्र मला वाटलं की कदाचित लाडक्या बहिणींचा देवाभाऊंना असलेला प्रतिसाद बघून तरी हे शांत बसतील, हम्म. पण त्यांच्या हरकतीहून ते बाज आलेले नाहीये. संक्रांतीचा सण भैया, महिला आम्हाला मुलींसाठी माहेरच्या लोकांकडूनचा संक्रांतीचा ठेवा हा फार महत्वाचा असतो. अशा वेळी जर संक्रांतीचा सण चांगला करता यावा म्हणून भगिनींना जर हप्ता आधी येत असेल तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेणं म्हणजे बहिणी त्यांची त्यांची जागा दाखवून देतील. आणि त्यांनी त्यातही 3,000 रुपये जे मिळणार आहेत त्यांनाही विरोध केलाय तेच सगळं. सांगते, तो हप्ता जो संक्रांतीसाठी येतोय हा. त्याच्यावर जर काय सांगितलं, मी माझं सांगते, मी जेव्हा प्रचारात ग्राउंडवर जाते ना महिलांच्याकडे, त्या अगदी म्हणजे सांगतात आमचा सख्खा भाऊ साडी घेऊन देत नाही ताई, आम्हाला देवा भाऊंच्यामुळे साडी मिळायला लागली. तर संक्रांतीची साडी भावाची नेसून अशी मानसिकता असेल तर आमच्या भगिनी त्यांना नक्की धडा शिकवतात. नक्कीच, कारण नाही, मला तर खरं तर म्हणजे ते आश्चर्य, आणि त्यांनी लेखी पत्र दिले काँग्रेस पक्षाने त्यांच्या लेटर पॅडवर लिहून दिले की बाबा 3,000चा आमच्या बहिणींचा सण आहे. मला असं वाटतं ताई ह्याचं उत्तर बहिणी 15 देतील. तारखेला आमच्या बहिणीच देणार. सर्व पक्षांचे बॅनर वॉर पाहिले, त्यात आपल्या बॅनरवरती फक्त काय म्हणतोय लातूर हे जे आहे, या बॅनरची राज्यभरात चर्चा आहे सध्या. सिटीमध्ये बॅनर आपलं काय म्हणणं आहे? नाही, खरं तर व्यक्तिगत माझं मत जर विचारलं, मला वाटतं अभिमन्यूजी ह्या मताला तुम्ही देखील समर्थन द्यायला पाहिजे. ताईचं तर 100% आणि आम्हा सर्वांचं समर्थन असेल. आपली महानगरपालिका आल्यानंतर अभिमन्यूजी, आपल्या घरामध्ये कुठं जरी आपण काही चिटकवलं तर आपल्याला आवडतं का? काही पोस्टर लावले, हे लावले, आपलं घर स्वच्छ राहावं लागतं. मी आज आपल्या माध्यमातून आमच्या जाहीरनाम्यामध्ये आपण उल्लेख करू की अधिकृत जागा जर सोडून कुठंही बॅनरबाजी, कुठंही पोस्टर चिटकवणं, आपलं घर अस्वच्छ व्हायला नको. ट्रॅफिकला पण धोका त्यामुळे ट्रॅफिकला धोका आहे. त्यामुळे हे जे बॅनर आणि हे बॅनर मुक्त लातूर कसं करता येईल, स्वच्छ लातूर. आणि खरं तर असे बॅनर हे निवडणूक आहे म्हणून ठीक आहे, पण महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या जागेच्या व्यतिरिक्त कुठेही तुम्ही अनधिकृतपणे बॅनर लावू नये. आपलं लातूर हे आपलं घर आहे, हे स्वच्छ राहायला पाहिजे. आणि आम्ही आमच्या महानगरपालिकेमध्ये आम्ही सर्वजण मिळून आपलं घर हे स्वच्छ राहील आणि बॅनर मुक्त लातूर कसं ठेवता येईल हा प्रयत्न तरी आपण करू शकतो असं मला वाटतंय. पण त्यांना आपल्या चर्चा कमळाची करायची आहे. काय म्हणते लातूर, संभाजीभाईंच्या सुपीक डोक्यातून निघालेली कल्पना आहे ती. कमळ कमळ कमळ, कारण आज सगळा देश कमळ कमळ म्हणतोय. लातूर का कमळ म्हणणार नाही? काय म्हणतोय लातूर? तर कमळ 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 हेच आमचं म्हणणं आहे आणि तेच बॅनरवर आम्ही म्हणलेलं आहे. बाकी काही मी फावट पसरा मानला नाही. काय म्हणते लातूर कमळ, आणि कमळामध्ये सगळं दडलेलं आहे. म्हणजे लातूरकरांच्या मनातलं कमळ कमळ. कारण प्रेक्षकांनाही माहिती आहे की लातूरचा मतदार हा खूप स्मार्ट आहे. तुम्हाला काय वाटतं, तो कमळाला मतदान देईल? मी आपल्याला सांगतो, बिहारचा निकाल आपण पाहिला, कुणाला वाटत होतं का? महाराष्ट्राचा निकाल पाहिला आपण, कुणाला वाटत होतं का? आणि हरियाणाचा निकाल पाहिला, कुणालाही वाटत नव्हतं. महाराष्ट्रात तर अनेक जण लोकसभेनंतर सोडून गेले. कुणीच म्हटलं आता भाजपचं सरकार येत नाही. पण इतिहासात एवढा मोठा विजय भारतीय जनता पार्टीला देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये, मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला या ठिकाणी मिळालं. हेच घडणार आहे. आपण जे म्हणतात ना स्मार्ट लातूर, आपण निकाल पाहिल्यानंतर
जे बिहारला झालं, जे महाराष्ट्रात झालं, तेच लातूरला. लातूरची जनता एवढी हुशार आहे. माननीय विलासरावजी मुख्यमंत्री असताना निवडणुका झाल्या मनपाच्या, त्यावेळेस खाली जीएम वर सीएम लोकांनी म्हटलं, खाली सगळं विरोधी निवडून दिले आणि वर त्यांचा जेएम वाघमारे निवडून दिले. वर खाली विलासरावांचे निवडून दिले आणि खाली जेएम वाघमारे निवडून दिले. इतकी हुशार लोक आहेत लातूर. स्मार्टनेस. त्याच्यामुळं लातूरची जनता स्मार्ट आहे आणि त्यांना माहिती आहे आज देशाची सुरक्षा असेल, राज्य विकसित करायचं असेल, देश विकसित करायचा असेल तर माननीय मोदीजी, माननीय देवेंद्रजींच्या शिवाय या राज्याला देशाला पर्याय नाही. पर्यायी लातूरच्या विकासाला सुद्धा देवेंद्रजींच्या आशीर्वादाशिवाय पर्याय नाही. म्हणून लातूरची जनता कमळ कमळ कमळच म्हणेल. काँग्रेसचं जर बॅनर पाहिलं अभिमन्यूजी, त्यांनी आम्ही काय करणार ते सांगत नाही. अजून त्यांनी इमोशनल भावनिक मुद्द्यांवर स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्या फोटोवरच त्यांनी मतदान मागतात. आहेत का? आम्ही म्हटलं ना, त्यांनी विकासाचा एक कळस घेऊन गेलेला आहे. पण त्याच्या पुढे ह्यांनी काय, आज स्वतःचं कर्तृत्व हे देखील काही सांगायला पाहिजे. काय कर्तृत्व केलं, कोणत्या गोष्टी लातूरला दिल्या. अहो तुम्ही कोविडच्या काळामध्ये आम्ही सर्वजण इथं होतो, कुणी गाव सोडून गेलं नाही. अशा संकटाच्या काळामध्ये निघून गेले लातूरकरांना हवेत सोडून. आता आपण बॅनरबाजी बद्दल बोललो आणि त्यामध्ये भैया आपण म्हणालात की घर स्वच्छ दिसण्यासाठी कुठेही कचरा नसला पाहिजे आणि बॅनर कुठेही लावले तर तो कचरा. पण लातूरमध्ये महत्वाचा सध्याचा प्रश्न आहे तो म्हणजे कचरा व्यवस्थापन. कचरा व्यवस्थापनाची मोठी समस्या आहे आणि याला जबाबदार कोण? अभिमन्यूजी, आपल्याला ताई, आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये एक चांगला कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ता, त्याची संस्था होती कांबळे म्हणून, संजय कांबळे. आपण सर्वांनी मिळून त्याच्याकडे ही जबाबदारी दिली. 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक घरापर्यंत ओला कचरा, सुका सुका कचरा. कचरा याच्यासाठी गाडी फिरत होती, टाइम टेबल दिला होता. जसं सरकार बदललं, सरकार बदलल्यानंतर त्यांनी ह्याच्यामध्ये एकदम अचानक बदल केला. एक नवीन कोणती तर कंपनी आणली, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि आज लातूरचं जे काय कचरा, घन कचऱ्याची जी परिस्थिती दिसते, मला असं वाटतं की हा सर्वात बिकट प्रश्न आहे. ताई, एकदा आपण, मला असं वाटतं की एक प्रवास ह्याला इंदोरला ताईंचा प्रवास झाला होता. इंदोरमध्ये खास या विषयावरच मी हा विषय डोक्यात घेऊन गेले होते. कारण भारतातलं सर्वात स्वच्छ शहर म्हणून गेली 7 वर्ष इंदोरला प्रथम पारितोषिक मिळतं. मी तिथे जाऊन 2 दिवस पूर्ण अभ्यास केला की नेमकं ते असं काय करतायत आणि आपण लातूरमध्ये काय करत. तर त्याच्यात सर्वात महत्वाचं होतं की जे व्यवस्थापन आहे आणि नियोजन आहे त्याच्यासाठी लागणारा एक जो ब्लूप्रिंट असतो तो आपल्याकडे तयार नाहीये. आपण फक्त नी जर्क वर काम करतोय की आज इथे कचरा साचला, तो फोन करतो, ट्रॅक्टर पाठवतो, कचरा आणतो. पण तो आणलेला कचरा आपण कुठे टाकतो माहिती नाहीये किंवा ती कलेक्ट करण्याची सिस्टीम नाहीये. थोडंसं मी एकच गोष्ट ऍड करते की आपण संजय कांबळेचं जे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं, जर त्याच्यात ही ओपन डॉक्युमेंट तुम्हाला वेगळं सांगितलं, त्याला जर समजा 10 रुपये दिले जात होते तर तदनंतर यांनी ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं त्याला 20 रुपये दिले चालले. तर भैया जे सांगतायत की त्याच्यामध्ये गडबडी झाली, 20 रुपये काम दिल्यावर काम हे डबल बेस्ट व्हायला पाहिजे. मग असं न होतं लातूर अत्यंत गलिच्छ बकाल झालेले. त्याच्यामुळे ह्याच्यावरती पूर्णपणे ह्याचा एक ह्या शहराचा ब्लूप्रिंट तयार करणं, त्याच्यासाठी केंद्रातून निधी मिळेल, त्याच्यासाठी देवेंद्र भाऊंच्याकडून महाराष्ट्र सरकारचा निधी मिळेल आणि महापालिकेचं स्वतःचं कॉन्ट्रिब्युशन असेल. आणि त्याच्यानंतरच म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ही नंतर होईल. आधी कलेक्शन करावं लागेल, त्याचे वेगवेगळे कलेक्शन सेंटर्स आपल्याला उभे करावे लागतील. तो सर्व एक रोडमॅप तयार करता येईल आणि त्याच्यासाठी आम्ही सर्वजण याच्यावर आम्ही काम करू आणि तुम्हाला पुढच्या 2 वर्षात हे वेगळं लातूर दिसेल याच्याबद्दल माझ्या मनात कसली नक्कीच. कारण याही विषयामध्ये या संकटाचं आम्ही संधीमध्ये रूपांतर करू. हा ताई म्हटल्याप्रमाणे सॅग्रिगेशन करावं लागेल, कलेक्शन नंतर सॅग्रिगेशन नंतर त्याचा आपण प्रक्रिया सुद्धा करू शकतो. मनपाला उत्पन्न वाढण्यासाठी हा एक चांगला सोर्स असू शकतो. आमच्या डोक्यात तयार आहे. सीएनजी प्रोडक्शन, बायो सीएनजी तयार करू शकतो आपण, बायोगॅस निर्मिती करू शकतो, त्याचबरोबर खत निर्मिती करू शकतो आणि ती खत आपण शेतकऱ्यांना, इतर ह्यांना आपण ते देऊ शकतो. त्याच्यामुळं याच्यावर वीज निर्मिती सुद्धा होऊ शकते. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची लातूरला परत गरज आहे आणि भाजपची सत्ता आल्यावर कोणत्या पद्धतीच्या आरोग्य सेवा आपण लातूरकरांना द्याल? लातूर महापालिका ही एकमेव महापालिका अशी आहे की ज्यांच्याकडे स्वतःचं आंतररुग्ण सेवा असलेलं इंडोर हॉस्पिटल नाहीये.
या मुंबईमध्ये तर महापालिकेचे सगळ्या 3 मेडिकल कॉलेज आहेत हो. महापालिकेचे सेंट जेवियर्स बरोबर आहे. आपल्याकडे ऍटलिस्ट एक इंडोर हॉस्पिटल असावं लागेल. एक साधी मागणी की लातूर महापालिकेचं स्वतःच्या मालकीचं इंडोर हॉस्पिटल असावं. आणि ती मागणी आपली जेव्हा सरकार येईल महापालिकेमध्ये भाजपाचं, तर त्याच्यावर आम्ही त्याचा पाठपुरावा. नाही दुसरा सुपर स्पेशालिटीचा जो सॉरी विषय मी करतो ताई, तुम्ही ही मागणी काल मुख्यमंत्र्यांकडे केली केली आणि केली. आणि मग मुख्यमंत्री positive मोदींनी त्याला response पण होकार दिला. दिला. होकार दिलेला आहे. नक्कीच नक्कीच दुसरा नक्कीच. विषय आपण सुपर स्पेशालिटीचा जो म्हणतोय तो आहे जिल्हा रुग्णालयाचा विषय. परत लातूर हे एकमेव जिल्हा असा आहे की ज्याच्या स्वतःच्या मालकीचं जिल्हा रुग्णालय नाही. म्हणजे इतर ठिकाणी जे आहे प्रत्येक जिल्हे आपलं इथलं जिल्हा रुग्णालय मेडिकल कॉलेजला दिलं गेलं, तर लगेच त्या म्हणजे 2012ला दिलेलं, आज आपण 26 मध्ये आहोत, आपल्याकडे जिल्हा रुग्णालय नाही झालं. नगरपालिकेमध्ये आपली सत्ता आल्यानंतर शहराच्या विकासासाठी आपलं विजन काय असणार आहे? सर्वात पहिलं म्हणजे व्यक्तिशत मला असं वाटतंय की प्रदूषण हा माझ्यासाठी एक फार मोठा समस्या अशी समोर वाटते. आपल्या घरामध्ये एखादी आपली बहीण असेल, ज्यावेळेस ती प्रेग्नेंट होती, आपण तिला आपल्या बहिणीला चांगला आहार देतो कारण तिचं बाळ हे सुदृढ व्हायला पाहिजे. पण आज जर पाहिलं आपण, प्रदूषण एवढं झालेलं आहे, तिला जे श्वास घेतात ते प्रदूषित आहे, त्यामुळे बाळावर देखील परिणाम होतो. विजन म्हणून विचारत असताना मला प्रदूषणापासून आपलं लातूर मुक्त करायचंय. मला असं वाटतंय की ग्रीन लातूर, हिरवं लातूर, जास्तीत जास्त वृक्ष लागवडीचं लातूर. आणि आज आम्ही राज्यामध्ये लातूर जिल्हा हा खालून 1 नंबरला आहे फॉरेस्टमध्ये, त्याला आपल्याला वर घेऊन जायचं आहे. आणि पॉल्युशन हा सर्वात मला असं वाटतं की लातूरच्या अनुषंगाने हे पॉल्युशन कसं कमी करता येईल, पॉल्युशन फ्री लातूर कसं करता येईल, ह्याच्यासाठी जे काही पावलं उचलता येईल ते पावलं पूर्ण ताकदीने आपण त्या ठिकाणी वृक्ष लागवडीच्या माध्यमातून असेल, घाण कचरा असेल, ह्या सगळ्या मॅनेजमेंटच्या माध्यमातून आपल्याला कसं करता येईल. आणि भविष्यातलं लातूर, भविष्यातल्या मुलांचा जन्म ज्यावेळेस त्यांनी लातूरमध्ये होणार आहे, ते पोल्युशन फ्री लातूरमध्ये त्यांचा जन्म व्हावा, असं एक व्यक्तिशत मला वाटतं. नक्कीच. ताई, जी लातूरसाठीची जी विजन आहे ती अशी आहे की आमच्या ज्या 50% म्हणजे एका पॉप्युलेशन मध्ये 50% स्त्री आणि 50% पुरुष असतात, तर आमच्या 50% महिला ह्या 100% सुरक्षित असायला पाहिजेत असं मला वाटतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की लातूरमध्ये एक लातूर पॅटर्न, शिक्षणाचा पॅटर्न आहे, पण त्याच्याबरोबर ट्युशन एरियामध्ये जो वेगवेगळ्या गुन्हेगारी असतील किंवा ड्रग्सचा प्रॉब्लेम आहे, तर त्याच्यामध्ये नुसता शासन प्रशासन किंवा महापालिकेतले आमचे जे नगरसेवक असतील ही त्यांची दायित्व नाहीये, तर पब्लिक पार्टिसिपेशन पण आवश्यक आहे. आणि मला तिसरं महत्वाचं वाटतं की आपल्या या गव्हर्नन्समध्ये आपण जे प्रशासन या पुढच्या काळात असेल त्याच्यामध्ये पब्लिक पार्टिसिपेशन असायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी लोकांचं जे पार्टिसिपेशन जेव्हा होईल, तो कचऱ्याचा प्रश्न असेल किंवा आत्ता बहिणी सांगितलेला प्रदूषणाचा प्रश्न असेल किंवा तो लोकांच्या एक सुरक्षिततेचा प्रश्न असेल, कुठलीही समस्या जेव्हा पब्लिक पार्टिसिपेशन होते. काल आम्ही एका पदयात्रेला गेलो, एक मोठा 60 फुटी रोड आहे आणि तो आमची पदयात्रा जेव्हा चालू होती पुढे जाऊन तो 30 फुटापेक्षाही कमी झालेला आहे. म्हणजे ह्याचा अर्थ त्याच्यावरती त्या रोडवर खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले. आणि मग आपण सगळे बसून नेत्यांना समजत नाही, अतिक्रमण झालं, नगरसेवक काम करत नाही असं म्हणतो. तर ह्याच्यामध्ये जोपर्यंत लोकशाहीमध्ये लोक एज्युकेट होत नाही, त्यांना जोपर्यंत त्यांचं पार्टिसिपेशन होत नाही, तोपर्यंत चांगली इफेक्टिव्ह अशी ती एक प्रणाली स्थापित होणार नाही. त्याच्यासाठी मी स्वतः आणि आम्ही सर्वजण त्याच्यात लक्ष द्यावं असं मला वाटतं. नाही, ताईच्या मताशी मी 100, कोणत्याही गोष्टीला यशस्वी व्हायचं असेल तर ताई पब्लिक पार्टिसिपेशन राहणं गरजेचं. नक्कीच. आणि देवेंद्रजींचा मूळ गाभा हाच आहे. तुमची कोणतीही योजना घ्या ताई, पब्लिक पार्टिसिपेशन. मुख्य समस्या ज्या 2 आहेत, वाहतुकी समस्यावर आम्ही काम करतोच आहे. पाण्याच्या समस्येवर पहिला टप्पा मंजूर झालेला आहे, काम पण जवळपास 25% झालेलं आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये 259 कोटी रुपये माननीय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मंजूर करतो म्हणून सांगितलेलं 1 महिनाभरामध्ये. त्यामुळं लातूरच्या कानाकोपऱ्यामध्ये नळाद्वारे पाणी जाईल, तशी आम्ही व्यवस्था करू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लातूर ही ड वर्ग महानगरपालिका आहे.
या महानगरपालिकेचं उत्पन्न वाढण्याची आवश्यकता आहे. आपण सरकारवर किती दिवस डिपेंड राहणार? आणि उत्पन्न वाढवण्यासाठी मला जे असं वाटतं, आमचे जर महापौर आले तर आम्ही जिथं जिथं महानगरपालिकेच्या जागा आहेत त्या जागी पेट्रोल पंप करू, CNG पंप करू, चार्जिंग स्टेशन लावू, जेणेकरून जनता त्या ठिकाणी येऊन पैसे देईल आणि सेवा घेईल आणि त्याचं उत्पन्न आपल्याला वाढेल. त्याचबरोबर आज यशवंतराव चव्हाण कॉम्प्लेक्स असेल, गांधी मार्केट आहे, गांधीचं कॉम्प्लेक्स आहे, 111, 112 आहे खाली, म्हणजे बलड बँकेच्या बाजूला, हे सगळे शॉपिंग कॉम्प्लेक्स जे जुने आहेत हे पूर्ण डिमॉलिश करून टप्प्याटप्प्यानं त्या ठिकाणी खाली पार्किंगची व्यवस्था करणे आणि वर मल्टी फ्लोअर AC वातानुकूलित जसं नागपूरला आहेत त्या पद्धतीचे गाळे केले तर रोजगार निर्मिती पण मोठ्या प्रमाणावर होईल, उत्पन्न पण वाढेल आणि डिपॉझिटच्या माध्यमातून 100-500 कोटी रुपये तयार होतील. आणि 100-500 कोटी रुपये जे येतील ते आम्ही बँकेत डिपॉझिट करू आणि त्या डिपॉझिटच्या व्याजावर सफाई कामगारांना पैसे देऊ. जे सफाई कामगारांना 6-6 महिने पैसे मिळत नाहीत म्हणून सफाई राहते, कचरा अडकतो, कचरा रस्त्यावर पडतो. पहिला घाव तिथं घातला आपण, ह्यांना महिन्याला पगारी दिल्या सफाई कामगारांना तर स्वच्छ लातूर होईल. स्वच्छ लातूरसाठी त्यांना वेळेवर पगार द्यावे लागेल आणि हे आम्ही हे शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून जे डिपॉझिट गोळा करू त्या डिपॉझिटच्या माध्यमातून पेमेंट करू आणि एक चांगलं लातूर या निमित्तानं आम्ही घडवू असं मला या निमित्तानं वाटतं. तो एक विषय आपण सांगितला होता की म्हणजे यांचीच विजन होती आणि ती योग्यच होती ताई. आपल्या सर पार्किंगच्या समस्येच्या ते बोललो ना आपण, अंडरग्राऊंड पार्किंग सध्या लातूरमध्ये तो एक समस्या आहे, खूप मोठा प्रश्न आहे तो. त्याच्यावर पार्किंग पण आम्हा सर्वांसाठी महत्वाचं. नक्कीच. तर आपल्यासोबत आज चहा आणि चर्चा या कार्यक्रमामध्ये अर्चनाताई पाटील चाकूरकर, संभाजी भैया पाटील निलंगेकर आणि अभिमन्यू भैया पवार हे 3 नेते आपल्यासोबत होते. आणि लातूरसाठी रस्ता, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन, सुशोभीकरण, महिला सक्षमीकरण, सुरक्षा आणि रोजगार अशा वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा झाली आणि त्यातनं खूप सुंदर समाधानकारक प्रश्नाची उत्तरं लातूरच्या जनतेला मिळाली आहेत. तर या सर्वांना मी धन्यवाद. थँक्यू. जर हे विजन लातूरकरांना मिळणार असेल तर ते नक्कीच मतांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आशीर्वाद देतील आणि लातूर जिंकणार, कमळ फुलणार. भेटूयात पुन्हा एकदा चहा आणि चर्चा. धन्यवाद.